एका क्षणात 3 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। चाकूर जवळील अलगरवाडी बायपासवर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। नेमकं काय घडलं पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। लातूर नांदेड महामार्गावरील चाकूर शहराजवळच्या अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला। आयशर टेम्पो, कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या या अपघातात 2 पती पत्नीसह एका 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आणखी 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नांदेडहून लातूरच्या दिशेने येणाऱ्या MP09 GH 1020 क्रमांकाच्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या MH24 BA 8409 क्रमांकाच्या मोटरसायकलला तसेच MH24 BR 7121 क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत मोटरसायकलवरील जनार्दन काळबा एनगे वय 60 वर्ष आणि त्यांच्या पत्नी सविता जनार्दन एनगे राहणार तेलगाव तालुका अहमदपूर यांचा जागीच मृत्यू झाला। मृत दाम्पत्य नागेशवाडी येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे परतत होते, मात्र नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातला। दरम्यान कारमधून लातूरवरून शिरूर ताजबंद येथे जाणाऱ्या प्रवाशांनाही या अपघाताचा फटका बसलाय। कारमधील श्रेयस सचिन वाघमारे वय 17 वर्ष राहणार शिरूर ताजबंद याचा जागीच मृत्यू झालाय, तर कारमधील अन्य 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। अपघातामुळे काही काळ लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा न्यूज कट्टा एक्सप्रेस।